आषाढी निमित्त पंढरपूरच्या वारीसाठी अनेक ठिकाणाहून वारकरी पंढरपूरला जात असताना यवतमाळ जिल्ह्यातून देखील वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहेत। या वारीत दिव्यांग दृष्टीहीन वारकरी देखील सहभागी झालेत। पूर्णतः दिव्यांगांची ही वारी आहे। यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांनी हा अभिनव प्रयोग केलाय। आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजोगाई, करडूवाडी, पंढरपूर असा 22 दिवस 521 किलोमीटरचा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहोचणार आहे। तेज वार्ता न्यूज नेटवर्क, यवतमाळ। आम्ही यवतमाळवरून पंढरपूरला जातोय विठुरायाच्या दर्शनाला। संत सूरदास महाराजांची आम्ही पालखी काढण्याचा निर्णय घेतला, कारण महाराष्ट्राला लाभलेली आपली जी संत संस्कृती आहे, संत संस्कृती, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई असे थोर संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले। तर या सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येत असतात। फक्त सूरदास महाराजांची पालखी आपल्या भारताच्या इतिहासात कुठूनही पंढरपूरला येत नाही। तर आम्ही दिव्यांगांनी, आमच्या दिव्यांग संघाने आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी आम्ही मिळून एक निर्णय घेतला की जर संत सूरदास महाराजांची पालखी जर आपण काढली आणि त्याचा जर आपण प्रयोग करून बघितला तर कसं राहील, आणि सर्वांचं ते एकमत झालं आणि आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहोत। यश गायकवाड।